आज या रसिकांच्या दरबारात नजर टाकल्यानंतर मी प्रयत्न करतो आहे की यात लग्न झालेली माणसं किती आणि ज्यांची व्हायची आहेत असे किती. तसं काही फार अवघड नाही आहे. जे माझ्याकडेच बघतायत त्यांची लग्न झालेली आहेत आणि जी मंडळी इकडे तिकडे आपल्या शेजारी कोण आहे, डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे इकडे बघतायत त्यांची व्हायची आहेत. त्यामुळे मलासुद्धा कथा जी सांगावीशी वाटते ती अशा मंडळींकरताच सांगावीशी वाटते की एक व्यक्तिमत्व मला अनेक वर्षापूर्वी भेटलेलं. आता तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कुठला माणूस कधी भेटेल, काय अनुभव देईल, काय सांगेल हे सांगणं मुश्किल आहे. पण काही काही व्यक्तींचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरचा संदेश देतात. असा एक माणूस मला अनेक वर्षापूर्वी भेटला होता, तोही पुणे मुंबई प्रवासामध्ये. पण त्यावेळेचा काळ फार वेगळा होता. म्हणजे प्रवास हा खऱ्या अर्थाने एक आनंदाचा भाग होता. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. आज काय होतं की 4 तास गाडीमध्ये बसायला मिळावं म्हणून आपण 5 तास रांगेत उभे राहतो. रांगेत उभं राहिल्यानंतर त्या खिडकीपाशी गेल्यानंतर फटक्कन त्याच वेळेला खिडकी बंद होणार नाही ना याची काळजी करतो. आणि मला तर नेहमी एका गोष्टीचा प्रश्न पडतो की रांगेमध्ये मी किती अंतरावर उभा राहिल्यानंतर सेफ डिस्टन्सवर आहे, जाम पत्ता लागत नाही. आणि हे फक्त रांगेत होतं अशातला भाग नाही. माझी ह्या तऱ्हेची आढळणूक प्रत्येक ठिकाणी होते. एखाद्या मित्राच्या लग्नाला गेलं आणि आपण मांडवात बसलेले असलो तर आपल्याला हवी असलेली व्यक्ती मांडवाचा कुठलाही खांब मध्ये न येता सारखी दिसत राहील अशी मला जागाच नाही मिळत. पंक्तीत जेवायला बसलो तरी देखील मला नेमकं पान मिळत नाही. हे नेमकी अशी जागा मिळते की त्यांनी इकडून वाढायला सुरुवात केली तर पदार्थ इथे जमतो, इकडनं सुरुवात केली तर इथे जमतो, आणि तो नवीन ताट जेव्हा भरून आणतो तो एकदम इकडनं किंवा इकडनं सुरुवात करतो. तर रांगेत कुठल्या अंतरावरती मी योग्य अंतरावर आहे हे मला कधीही कळत नाही. तर एवढं करून त्या काळामध्ये कॉम्प्युटर वगैरे हे काही प्रकार नव्हते. त्यामुळे तिकिटावर सगळं 2 तिकीटं मिळायची, एक रिझर्वेशनचं तिकीट, एक साधं तिकीट, आणि तो काहीतरी त्यावरती त्याच्या हस्ताक्षरात लिहायचा. ते हस्ताक्षर मला कधीही ओळखायला आलं नाही. म्हणजे तेव्हापासून मला सारखं असं वाटायचं की ज्या लोकांचं अक्षर तद्दन खराब आहे, टाकाऊ आहे, पण जे कधीही डॉक्टर होत नाहीत ते सगळे रिझर्वेशन क्लार्क होतात. आणि तरीसुद्धा तिकीट रिझर्व करूनसुद्धा त्या दिवशी 2 तास अगोदर स्टेशनवरती यायचं. ए बोगी का बी बोगी ह्याचा शोध लावायचा प्रयत्न करायचा. आणि मग गाडी सुटेपर्यंत याच सीटवर अधिकार सांगत आणखीन कोणी येत नाही ना याची काळजी. मग प्रवास नावाची गोष्ट संपली. आणखीन एक गोष्ट होती. म्हणजे त्यावेळेला फेरीवाल्यांचा हैदोस तर आता किती वाढला याची तुम्हाला कल्पना आहेच. पण त्या काळात देखील दिवाडकर चिवडा, लहान मुलांची खेळणी, न मोडणारे कंगवे, असं तुमच्या उरावर पाय देत देत माणसं म्हणजे फेरीवाले. आत्तासुद्धा भीती वाटते हो की त्या उकळत्या चहाच्या किटल्या त्यांना बरोबर जागा मिळते. म्हणजे उकळती किटली पाहिली की आपण बाजूला होतोच. तर एवढं सगळं म्हणजे पुणे ते मुंबई प्रवास. पण तो काळ फार वेगळा होता. पण ही काळजी घ्यावी लागतच होती. आणि मग त्याप्रमाणे आपण आपली जागा पकडली की आणखीन एक प्रॉब्लेम खिडकीच्या बाहेर उभा आहे याची कल्पना नसते. एक कोणीतरी गृहस्थ हातामध्ये एक छोटीशी पिशवी घेऊन आपल्या खिडकीपाशी असा उभा असतो. हा रेल्वे कर्मचारी आहे का कुणाला तरी निरोप द्यायला आला आहे का कुणाची वाट पाहतो आहे, शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. आणि गाडी सुटली म्हणजे तो रिझर्वेशनचाच डबा पकडतो. हा रिझर्वेशनचा डबा आहे हे त्याला माहिती असतं किंवा नसतं, पण गाडी ह्या तऱ्हेने पकडायची हे त्याने ठरवलेलं असतं. आणि मग तो काय करतो, तो तुमच्या शेजारी येऊन उभा राहतो, 4-5 स्टेशन जाईपर्यंत वाट बघतो, आणि मग साहेब जरा अशा वेळेला सरकायचं का सरकायचं नाही हे इतके वर्ष प्रवास करून मला अजून समजलेलं नाही आहे. बरं,
आपण सरकून जागा दिली, मनामध्ये संताप येतो. अरे आपण 2-3 तास रांगेमध्ये उभे राहिलो आणि हा गृहस्थ शेवटच्या क्षणी येतो, सरकून घ्या म्हणतो, आणखीन जागा मिळवतो. त्याच्या डोक्यात राग असतो. बरं सरकू नये तर समोरच्या बाकावरची सगळी माणसं जागा बरोबर का बांधून न्यायची आहे. मेला 3 तासाचा तर प्रवास, म्हणजे ह्यांनी सरकायला हरकत नाही असं सगळं तिकडच्या लोकांना वाटतं, कारण त्यांचे सेफ असतात. बरं तुम्ही मला असं म्हणाल की तुम्हाला जर एवढा प्रश्न पडतो तर सरका आणि द्या जागा. बरं मला माझ्या मित्रासारखं जमत नाही हो. माझा मित्र आणि मी एकदा मुंबईच्या बसमधनं ऑफिसला चाललो होतो. आमचा मित्र डोळे मिटून बसला होता. मला वाटलं याला झोप लागली आहे. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला तर हा पडेल, म्हणून मी त्याला असं केलं, मी जागाच आहे. अरे मग डोळे मिटून का बसलायस? त्याचं काय आहे की बायकांनी उभं राहायचं आणि आपण बसायचं हे बघवत नाही. तर मला हेही जमत नाही हो. पण त्या कुठल्या तरी एका प्रवासात मी ठरवलं की आपण मित्रासारखं करायचं. बरं सरकायला माझी स्वतःची फारशी हरकत आहे अशातला भाग नाही, पण बरोबर सौभाग्यवती असाव्यात. आणि मग घरी गेल्यानंतर जो डायलॉग होतो, तो प्रश्न, तो आवाज अगदी ह्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. म्हणजे आपली चाहूल लागली की शेजारच्या फ्लॅटचा दरवाजा उघडतो आणि असं पिक्युलियर आवाजात असा एक प्रश्न येतो, आलं का पुणं? ठीक आहे, आपल्या पैशामध्ये हो बा आलं असं सांगावं. नाही, हो आलं. दमलेल्या दिसताय तर काय, बसायला जागा मिळाली नव्हती का? मिळाली होती. आता आपल्या बाईचे असं उत्तर देत आहेत तर शेजारच्या बाईने गप्प बसावं. पण गप्प बसेल ती बाई कसली? मग काही नाही, सरकून घ्या म्हटल्यावर आमचे हे सरकले. आता त्या सरकलेल्या बायकोचा असा काही सूर लागतो की असं वाटतं काढ काढ दोन आपल्याकडे मुस्काडीत माराव्यात. आणि तरी ती बाई गप्प बसत नाही. ती लगेच म्हणते, नाही हो, कोणी सरकून घ्या म्हटलं म्हणजे नाही म्हणवत नाही. मग आपल्या घरातलं उत्तर, काही नाही, जे खमके असतात ते म्हणतात. आता खमकेपणा जर आपल्या रक्तात मुळापासूनच नसेल तर ऐन वेळेला आणायचा कुठून? मग मित्राची मी आठवण केली. शेजारी एक पिशवीवाला उभा राहिला हे पाहिलं आणि मी आपलं डोळे मिटून बसलो. आता मी गाडीत डोळे मिटून बसलो. काय केलं आमच्या बायकोचं? अहो झोपताय काय गाडीत? स्वतः वाटेल तेव्हा झोपते. बरं नुसती झोपते असं नाही, कौतुकाने सांगते माझी झोपेची तक्रार नाहीच आहे. गादीला पाठ लागल्याबरोबर डोळा लागतो. पण नाही बाईसाहेब, तुमचा आधी डोळा लागतो म्हणून तुम्ही गादीवर पडता. आणि हे म्हणून देखील सकाळी उठल्यानंतर ठरलेलं वाक्य, रात्रभर डोळ्याला डोळा नाही. आता डोळ्याला डोळा नाही म्हणजे नेमकं काय? किती भाषेतली पुस्तकं शोधली पण ह्याचा अर्थ मिळालेला नाही. तर मी आपलं तिला गप गप असं सारखं करतोय, ते काय झोपताय काय झोपताय असं करते. 4-5 स्टेस्ट गेली आणि साहेब जरा हे शब्द कानावरती आले. त्यानंतर मी डोळे उघडले. पाहिलं तर ही विनंती त्याने समोरच्या माणसाला केली होती आणि तो ताबडतोब सरकला होता. पण तो सरकणारा आहे हे त्याने गाडीत प्रवेश केल्याबरोबर मी ओळखलं होतं. कारण एकूण 40-45च्या दरम्यान काहीतरी वय असेल. डोक्याला मस्तपैकी टक्कल होतं. डब्यातला लाईट असा रिफ्लेक्ट होऊन अंगावर येत होता. आपल्याला टक्कल म्हटलं म्हणजे हसायला येतं, पण टकलाचा एक गुण आहे, ते नेहमी नीटनेटकं असतं. त्याला काही मेंटेनन्स चार्ज नाही. तर असं डोक्याला टक्कल पडलेलं, शरीर चांगलं सुटलेलं, तो बाकावरती बसला. त्याने मांडी घातली, सुटलेलं पोट असं मांडीवर ठेवून दिलं. मी पाहिलं तर बुशर्टचं वरून दुसरं बटन रिकामं होतं, सुटलेलं होतं. आणखीन बारकाईने पाहिलं तर गंजी फ्रॉकची बाही बुशर्टच्या बाहीच्या बाहेर आलेली. 1-2 मिनिटांनी परत लक्ष गेलं, म्हटलं आणखीन काहीतरी प्रकार दिसतोय. तर गळ्यातलं जानवं त्याच्याही पुढे आलेलं. मग त्याच्या शेजारी त्याचा एक 14-15 वर्षाचा मुलगा, त्याच्या शेजारी 11 किंवा 13, ज्याला बॉर्डर लाईन केस म्हणतात,
अशा वयाचा मुलगा आणि त्याच्या शेजारी त्याची अशी तरुण स्मार्ट तरतरीत बायको. या सगळ्या स्मार्ट बायका लोकांना कशा येतात तो? वाटल्या तेव्हा आम्ही कुठे गेलो होतो? असेच कुठे ते कथा सांगायला गेले असणार आम्ही. आणि जी एक सिंगल सीट असते त्या सिंगल सीटवरती त्या बाईची तरुण तरतरीत सर्वात लहान मुलगी. त्या सगळ्या फॅमिलीकडे पाहिल्यानंतर मला असं उगीचच वाटायला लागलं की त्या काळाप्रमाणे 2 या 3 बास या नियमाप्रमाणे या नियमांचं उल्लंघन व्हायच्या आत मुलगी झाली असावी, पण योग्य वेळेला मुलगी होण्यामध्ये बाईचं चातुर्य उपयोगी पडलं असेल असे काय काय विचार मनात यायला लागले. कारण एकूण तो सगळा उरक 5 वर्षातला होता. आणि गाडीत बसल्याबरोबर तिने मुलांना बजावलं, चांगले पसरून बसा, मध्ये जागा सोडू नका. एवढीशी पोर ती पसरून पसरून किती पसरणार. तिने त्याच सुरात नवऱ्याला सांगितलं, आणि तुम्ही हो चांगले पसरून बसा. आता बायकोने ह्या सुरात 10 लोकांसमोर असं सांगितल्यानंतर त्याला काहीतरी वाटेल असं मला वाटलं, पण काही नाही हो. त्याने दुसऱ्याचं बायकोकडे आणि ते काय बायकोने असं केल्यावर त्याने पुन्हा असं करून असा हात असं आत घातला, जानवं असं खेचून घेतलं आणि तसं गोळा करून टाकून दिलं. या एकूण सगळ्या अवतारावरून हा सरकणारा आहे हे माझ्या लक्षात आलं होतं आणि त्याप्रमाणे तो सरकला. झालं, 1 नंबर सरकला, 2 नंबर सरकला. बाईला धक्का लागल्याबरोबर तिने डव्यात पाहिलं. विजा सरकलास ना शेवटी? हे मला बोलू नको, दादा सरकला म्हणून मी सरकलो. दादासाहेब आपल्याला काय सांगितलं होतं? प्रत्येक प्रवासात मला बोलतेस बाबा सरकले म्हणून मी सरकलो. तुम्हाला मी काय बजावलं होतं? तेवढ्यात कन्यारत्न तिकडनं म्हणालं, आई बाबा प्रत्येक प्रवासात असंच करतात, आता बोलून काय उपयोग? हो ग बाई, असं म्हणत तिने बाहेर पाहायला सुरुवात केली. 10-15 मिनिटानंतर चेकर आला. बाईने स्मार्टली पर्समधून तिकीटं काढून दिली. यांनी तिकीटं आणि पॅसेंजर्स यांचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करत मधल्या मुलाकडे बोट करत म्हटलं, इनका पूरा तिकीट निकालना पडेगा. पूरा काय को? बच्चा 11 बरस का है. मेम साहब, पैसेंजर लोगों की यही आदत होती है. बच्चा 13 साल का दिखता है. अरे दिखता है तो हम क्या करेंगे? घर पे आओ, उसका बर्थ सर्टिफिकेट देखते जाओ. नहीं हाँ, ऐसा तो हम कर नहीं सकते, आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ, लेकिन बच्चा 13 बरस का दिखता है. बच्चा 11 बरस का है. बहन काय को झूठा बोलना, 13 बरस का दिखता है. अरे बच्चा 13 ही है मेरा. किसको ज़्यादा मालूम है? तुम भी 60 साल के दिखते हो, रिटायर क्यों नहीं हुए? कंडक्टरला आयुष्यात त्याचं वय कोणी काढलंच असेल. आणि ती तोडला हा त्यांनी पावती पुस्तक वगैरे काढलं. ते म्हणजे 1 पैसा नहीं दूंगी, बच्चा 11 बरस का पैसा नहीं मिलेगा. तोडाला हम यहाँ खडा रहेंगे, जिंदगीवर खडा राहू. ते बाहेर प्यायला सुरुवात केली. या माणसाने शेवटी त्या नवऱ्याकडे मोर्चा वळवला की आपण काही सांगायचा प्रयत्न केला, त्याने नुसतं एवढंच केलं. झालं, त्याने वाट बघितली, तो निघून गेला. कर्जत जवळ यायला लागलं आणि मग संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. तसं 1 नंबरने 2 नंबरने 1 नंबरला सांगितलं, दादा प्लॅटफॉर्मवर एके ठिकाणी वडे मिळतात ते आण, डब्यात येतात ते काही चांगले नसतात, तू गाडी थांबता थांबता उडी मारून पटकन घेऊन ये. तिकडनं कन्यारत्न म्हणालं, गाडी सुटली म्हणजे दादाला काय सांगतोस, बाबा जातील. अगं पण गाडी सुटली म्हणजे. आणि मग मातृदैवत म्हणालं, हे बघ सुमे, गाडी सुटली तर तुझा दादा धावत धावत गाडी पकडेल, तरी तुझे बाबा नुसते गाडीकडे बघत उभे राहतील. शेवटी नंबर 1ने स्मार्टली वडे आणले. 1 पुडा त्याने आमच्याकरताही सौजन्य म्हणून आणला. तो असा पुढे धरला. त्याबरोबर मी म्हटलं, अरे तू आमच्यासाठी कशाला त्रास घेतलास? त्याने लगेच परत घेतला. हो, आता हे असं म्हणायचं असतं, हे या कार्ट्याला कोणी सांगू नये? त्या घरात काय संस्कार करतात की नाहीत?
म्हणजे नंतर मी विकत घेतले, पण आपल्या डोक्यात तो राहिला तो राहिला हे असतंच. चला, प्रवास ह्या पद्धतीने संपला. मनात आलं की ही व्यक्ती कायम आपल्या लक्षामध्ये राहील. पण एकदा गाडीशी आणि प्रवासाशी संबंध संपला की आपण सगळ्या गोष्टी विसरतो. त्याप्रमाणे घरी आलो. ते नेहमीचे ठराविक डायलॉग झाले. आणखीन 8 एक दिवस अजून अवकाश होता. रजा वाढवावी असा विचारही होता. आणि आमच्या ऑफिसमधल्या लोकांची एक पद्धत आहे की कुणी असं पुष्कळ दिवस रजेवर गेलं की एक रविवार त्याच्या घरी सगळ्यांनी जमायचं आणि तो रजा वाढवतो आहे का, त्याच्या ठिकाणी आपल्याला 10% जास्त दिवस काम करायला मिळेल का, याचा हिशोब करायचा. म्हणून सगळी मंडळी आमच्या घरी जमली. आता ऑफिसातली मंडळी घरी जमली म्हणजे घरातल्या मंडळींचा कार्यक्रम ठरलेला असतो. असं दाराच्या चौकटीपाशी यायचं, कोणाबद्दल बोलतायत, काय बोलतायत याचा अंदाज घ्यायचा. आता घरोघरी असं घडत असल्यामुळे घरी कुठल्या भाषेमध्ये बोलायचं हे आमचंही ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मी ठोसरला विचारलं, काय रे, माझ्या गैरहजेरीत आपल्या डिपार्टमेंटला एखादी बऱ्यापैकी फाईल आली आहे का? म्हणला, अरे हे म्युन्सिपाल्टीचं ऑफिस, इथे कुठल्या बऱ्यापैकी फायली येल्या? डिपार्टमेंटमध्ये ज्या फायली पडल्या आहेत त्या तशाच पडल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस फुगत आहेत. एवढं झाल्याबरोबर आमच्या बाईसाहेब फाईलबद्दलच बोलत आहेत असं म्हणत निघून गेले. मग मी रजा वाढवतो आहे का, रिझ्यूम होतो आहे, चौकशा करून झाल्या. म्हटलं नाही, मी आणखीन 8 दिवसांनी येणार. त्याप्रमाणे 8 दिवसांनी मी रिझ्यूम झालो. सही एक मास्टरवर केली आणि स्वतःच्या जागेकडे जायला लागलो. तर एका खुर्चीपाशी मी थांबलो. म्हटलं पाठपोरी आकृती आहे, पण नेहमीच्या स्टाफमधला हा माणूस नाही, नक्की कोण असेल? थोडं 2 पावलं पुढे गेलो, मागे वळून पाहिलं आणि क्या बात आहे, अरे गंजी फ्रॉकची बाई बुशर्टच्या बाईच्या बाहेर पाहिल्याबरोबर हे चिरंजीव दिसत आहेत आणि हे कॉर्पोरेशनमध्ये. मग मला ओळखायला वेळ का लागला? तर डब्यामध्ये जी गोष्ट मी पाहिली नव्हती ती आता ऑफिसमध्ये पाहिली. त्याच्या नाकावर चष्मा होता, पण तो चष्मा देखील त्या ग्रस्ताने कसा ठेवावा हे असा इथपर्यंत आलेला हो. त्यावेळी मला सारखं वाटायचं की हा चष्मा पडणार, म्हणून जरा आवाज झाला रे झाला मी चष्मा पडला वाटतं असं म्हणून मागे वळत राहिलो. त्याचा मला एवढा मनस्ताप व्हायला लागला की शेवटी मला वाटलं आपण उठावं, पंतवैद्यांच्या जागी जावं आणि तो चष्मा जिथे असायला हवा तिथे असा खुपसून बसवावा. पण नाही, मी माझं मन आवरलं. कारण विचार केला की ह्या पद्धतीने लोकांच्या ज्या वस्तू जिथे असायला हव्यात त्या जर मी ठेवायला सुरुवात केली तर माझं काम किती वाढेल. आणि एवढं करून सगळ्यांच्या वस्तू मला जागेवर ठेवता आल्याच नसत्या. त्यातल्या काही वस्तू ठेवताना मला फार बरं वाटलं असतं. तर शेवटी तो विचार डोक्यातून मी काढून टाकला. पण माझ्या गैरहजेरीत पंतवैद्यांचा आणखीन डिपार्टमेंटचा जो काही सहवास घडला होता तेवढ्या कालावधीमध्ये पंतवैद्य ही काय चीज आहे हे सगळ्या लोकांनी ओळखलं होतं. म्हणजे पंतवैद्यांच्या निमित्तानं आमच्या डिपार्टमेंटला एक करमणूक केंद्र चालून आल्यासारखं. कारण ह्याचं सगळं बावळटासारखं बसणं, बावळटासारखं बोलणं, एकूणच सगळं अवतार. त्यामुळे फिरकी घेण्याकरता एक चालता बोलता माणूस आम्हाला मिळाला होता. आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या तऱ्हेने फिरक्या घेणं, त्याला बायकांच्या नावाने चिठ्ठ्या पाठवणं, अमुक ठिकाणी भेटाल का, हा आपला तिथे जाऊन उभा राहायचा, असा सगळा बावळटपणाचा कारभार. आणि एकदा आमच्या लोकांनी कमालच केली. सगळेजण त्याच्या टेबलाभोवती जमले आणि सांगितलं आता घाटपांडे रिटायर होणार आहेत तर आपण त्यांना मस्तपैकी पार्टी देऊया. अरे पार्टी काय, त्या अगोदर एक पिक्चर दाखवूया. हां चालेल, पिक्चर दाखवूया. कोणतं? अरे आपण रिगलला जाऊ. पंतवैद्य, तुमच्या कंपनीशिवाय काही मजा नाही तर तुम्ही यायला पाहिजे. हो येईन ना. आणि मग पंतवैद्यांच्या टेबलापाशी बसून अगोदर पिक्चर का अगोदर लंच ह्याच्यावरती पंतवैद्यांचा गोंधळ उडेल इतकी या लोकांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांना 20-25 तिकीटं काढलेली दाखवली आणि त्यांना बरोबर रिगलपाशी बोलावलं. आणि सोमवारी शिपायाने सगळा तपशील दिला की हा ग्रह धापा टाकत बोरिवलीपासून थेट चर्चगेट, तिथून रिगल ह्या फुटपाथवर 15 मिनटं उभा, त्या फुटपाथवर 10 मिनटं उभा.
मग मॅनेजरला जाऊन भेट, मग फॉयरमध्ये वाट बघ, मग बाल्कनीत अगोदर काही माणसं बसलेत का ते बघून ये. असं करत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5.5 तास फुटपाथवरती उभा होता. त्या दिवशी मला फार राग आला, म्हणजे वाईट वाटलं एवढ्याकरता की एखाद्या माणसाला असं तासनतास वाट बघायला लावायची. यासारख्या दुसऱ्या वेदना नाहीत. ज्यांनी आपापल्या माणसांच्या अशीच वाट बघितली असेल त्यांनी फक्त ते क्षण आठवून बघावेत. मला तर वाटतं की सरकारने सक्त मजुरीसारख्या शिक्षा काढून टाकून तुरुंगातल्या कैद्याला फक्त एवढं सांगावं, उद्या बायको भेटायला येणार आहे, परवा बहीण भेटायला येणार आहे, तो वाट बघून बघून मरेल. तर ही असली. आणि दुसरा भाग असा आहे की अरे एक माणूस ठीक आहे बुद्धीने जरा कमी आहे, त्याच्या फिरक्या घेण्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता कुठे आली. अरे हिंमत असेल तर बुद्धिवादांचीच फिरकी घेऊन दाखवावी, जरा देवाणघेवाण बरोबरीची व्हावी. एक माणूस बावळट आहे म्हटल्यानंतर बाकीच्या 25 हुशार माणसांनी आपली हुशारी बाजूला ठेवायची आणि त्याच्या मागे लागायचं. यात करमणूक कुठली, आनंद कुठला, बुद्धिमत्ता कुठली. अरे फिरकी घेतली तर ती अशी घेतली पाहिजे की ज्याची फिरकी घेतली त्याला देखील त्याच्यामध्ये आनंद लुटता आला पाहिजे. आणि हे काय चाललं आहे. तर पुन्हा अशी जीवघेणी थट्टा जर पंतवैद्यांची कुणी करायचं ठरवलं तर मी ठरवलं की आपण त्यांना सावध करायचं. मध्ये असेच 1-2 महिने गेले, बारक्या बारक्या खोड्या काढणं चालूच होतं. आता बिचारा लांब राहत होता, पावसाळ्यामध्ये गमबूट वापरायचा आणि त्याने आपले कॅनव्हसचे बूट ऑफिसमध्ये ठेवले होते. तर रविवारला लागून 2 सुट्ट्या होत्या. तर ह्या लोकांनी काय केलं, ती गमची बाटली असते ना, ती अख्खी गमची बाटली शनिवारी दुपारी सगळेजण गेल्यानंतर पंतवैद्यांच्या बुटात ओतली. 2 दिवसामध्ये तो डिंक सुकून गेला. मंगळवारी जेव्हा सगळेजण कामावरती आले त्या पंतवैद्यांनी गमबूट पायातले काढले, आणखीन ते कॅनव्हसचे बूट पायात घातले. एक 2-3 मिनिटांनी असं पायाला चाव 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 व्हायला लागलं. ते पायाने बूट काढायचा प्रयत्न करतायत, तो निघत नाही आहे. मग लगेच बाकीचे टपलेलेच होते, ते सगळे एकत्र आले. काय म्हणतं, काही प्रॉब्लेम आहे काय वैद्य, काही प्रॉब्लेम आहे. नाही हो, या बुटाला काहीतरी झालं आहे. मग एकाने तो बूट असा खेचून काढला आणि त्याच्याकडे पाहिलं. हां, पंतवैद्य, ह्याला म्हणतात गमबूट. हे असे सगळे प्रकार. आणि त्यानंतर ह्या लोकांनी जेव्हा माथेरानला जायची आयडिया काढली तेव्हा म्हटलं ह्याला एकट्याला माथेरानला पाठवतील आणि हे लोक कोणी घर सोडणार नाहीत. कारण सोमवारी यांनी चित्रपटाच्या बाबतीत हेच केलं होतं, सगळे आरामात आपापल्या घरी होते. आणि मला वाईट वाटलं ते एका गोष्टीचं की रोज गाडीचा बळी झालेला माणूस, तुम्ही काय आम्ही काय. एक दिवस असं वाटतं की त्या लोकलचं दर्शन नको. अरे घरी पाहुणे असतात किंवा काहीही उद्योग नसेल तर या भरलेल्या शहरामध्ये माणसाला स्वतःचा सहवास काही काळ हवा असेल तर त्यासाठी देखील क्षण मिळत नाहीत. म्हणून शांतपणे घरी राहावं असं वाटतं. ते सगळं सोडायचं आणि त्याला उन्हात उभं करायचं. याला मी अमानुष हाच शब्द वापरीन. मग माथेरानची ट्रिप हा विषय निघाल्यावर मी चिठ्ठी पाठवली, पंतवैद्य जीवाभावाचं काम आहे, संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर थांबा. ते थांबले. सगळे निघून गेल्यानंतर मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिलो. पंतवैद्य लगबगीने उठले, त्याने दुसरी खुर्ची अशी उलटी केली. मग मी त्यांच्यासमोर, ते इथे. काय काळेसाहेब, काय काम काढलं. काम असं काही नाही हो, पण आता ह्या डिपार्टमेंटला आपण इतके दिवस आहोत, तुम्हाला येऊन आता वर्ष जवळजवळ होत आलं. पण फक्त आपले चेहरे आणि आडनाव परिचयाची, या पलीकडे एकमेकांना काय माहिती आहे. मला तर नेहमी असं वाटतं की ऑफिसमधल्या सगळ्या लोकांची यादी करावी, त्यांच्या घरचे पत्ते, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स. काही इमर्जन्सी उद्या निर्माण झाली तर कुठल्याही व्यक्तीला घरी ताबडतोब आपल्याला कळवता आलं पाहिजे. यापैकी आपण काही करत नाही. आपण वर्षोनवर्ष म्हणतो की त्याला मी इतके वर्ष ओळखतो. काय ओळखत असतो. उद्या इमर्जन्सीला कुठे निरोप पाठवायची वेळ आली, समजा त्या माणसाला चक्कर आली, घरी कळवायचं असेल, आपल्याला कुठे माहिती असते. म्हणून म्हटलं खूप दिवसात तुमच्याशी मी कधीच बोललो नाही, आज जरा शांतपणे गप्पा गोष्टी कराव्यात. काय साहेब, तुम्ही जीवाभावाचं काम आहे असं लिहिलं आहेत. पण तर आता खरं सांगू, इतका वेळ बोललो ती प्रस्तावना होती. तुम्ही ह्या डिपार्टमेंटमधून बदली मागून घ्या. का?
इथलं ॲटमॉस्फिअर चांगलं नाही. अरे तुम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये चांगल्या ॲटमॉस्फिअरची अपेक्षा करताय. ॲटमॉस्फिअर म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणजे माणसं. काळेसाहेब, माणसांना घाबरून जर पळत सुटलं तर माणसं आणखीन मागे लागतात. कशावरून? असा माझा 22 डिपार्टमेंटचा अनुभव आहे. तुम्हाला सगळीकडे ही अशीच माणसं भेटली? हो. आणि तुम्हाला काही वाटलं नाही? नाही. नवल आहे, पण दॅट इज माय नेचर. नाही पण पंत तुमच्या मागे सगळं. काळेसाहेब, मी विचार केला की बाकीच्या लोकांना पगार किती आहे, तर माझ्या इतकाच पगार आहे. मग त्यांना रोज नाटक, सिनेमा वगैरे ही चैन परवडेल का? नाही परवडणार. मग माझ्यासारख्या एका माणसाला बावळट करायचं आणि बाकीच्यांनी एन्जॉय करायचं. अरे पण तुमच्या जीवाचा काही विचार पण मी मनावरच घेत नाही. केव्हा तरी त्रास नाही, दॅट इज माय नेचर. म्हटलं उगीच तुम्ही सारखं मला दॅट इज माय नेचर, दॅट इज माय नेचर असं म्हणू नका. मला सांगा. अहो काय सांगणार? पुणे मुंबई प्रवासात आपण पहिल्यांदा भेटलो. माय गुडनेस, तुम्ही मला ओळखलत पहिल्याच दिवशी. मग बोलला नाहीत, दॅट इज माय नेचर. पण त्यामुळे लोक तुम्हाला काय म्हणतात ते माहिती आहे का? मला बावळट हा शब्द उच्चारायचा होता, पण माझं धाडस झालं नाही. पण मी तो शब्द म्हणायच्या आत तेच म्हणाले, बावळट म्हणतात. आणि तुम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही? नाही वाटत, दॅट इज माय नेचर. आणि मग मी पुन्हा एकदा ते सिनेमाच्या थिएटरच्या समोर उभं राहणं हे किती अमानुष आहे वगैरे असं खऱ्या अर्थाने पोटतिडकीने बोललो. आणि पंतवैद्यांचा चेहरा बदलला. ते जरा सावरून बसले. काळेसाहेब, तुम्ही फार असं इथून काहीतरी माझ्याशी बोलताय असं मला वाटतं. ऑफकोर्स. मग तुम्हाला मी एक सांगू का? बोला ना. माझे जे काही होतं ना त्याची तुम्ही एवढी काळजी करू नका. का? अहो कुठे बोलू नका, पण या बावळटपणाचे पुष्कळ फायदे आहेत. बावळटपणाचे फायदे? मग पुणे मुंबई प्रवास आपण एकत्र केला की नाही? हो. तिकीटचे खर्ची कोण भांडलं? हो, तुमची बायको भांडली. मला काही त्रास झाला? मला कर्जतला बटाटे वडे बसल्या जागी मिळाले की नाही? मला काही तकलीफ झाली? हेच फायदे. नाही तरीसुद्धा पंतवैद्य, आता तुमच्या डिपार्टमेंटला येऊन मला 1 वर्ष झालं. माझ्या हातून कामात काही चूक झाली? नाही. उलट त्या दिवशी साहेब आणखीन एकाला सांगत होते की हा नवीन माणूस आला आहे, पण अगदी बोट दाखवण्या एवढी कामामध्ये चूक नाही. होईल कशी? मी कामच नाही केलं. पंत काय सांगता काय? अहो ही म्युन्सिपाल्टी आहे. इथे काम करणाऱ्या माणसाच्या हातूनच चुका होतात. चूक झाली याचा अर्थ तो काम करतोय हे कोणी ध्यानातच घेत नाही. इथे काम करताना चूक होणं ही चूक आहे, कामच न करणं ही चूकच नाही. पण मग तुम्हाला इन्क्रीमेंट्स वगैरे ते सगळं आपोआप मिळतं. कसं काय? अहो म्युन्सिपाल्टी आहे. इथे एक माणूस लायक आहे सिद्ध करायला जेवढी वर्ष लागतात त्यापेक्षा जास्त वर्ष तो नालायक आहे हे सिद्ध करण्यामध्ये जातात. तोपर्यंत सगळी प्रमोशन्स मिळतात. काय सांगता काय? अरे आमची बदली होण्यापूर्वी आमचा एक ऑफिसर दुसऱ्या ऑफिसरला सांगतो की तुझ्याकडे एक बावळट माणूस पाठवतोय, त्याच्याकडे कुठलंही महत्त्वाचं काम देऊ नको. त्यामुळे सगळ्या महत्त्वाच्या फायली त्या टेबलावर किंवा या टेबलावर, मध्ये मी सेफ. कुठलं तरी इम्पॉर्टंट काम माझ्या डोक्यावर पडलं का तर आनंदात असतो. मग घरी काय करता? अरे घरी तर मी राजासारखा असतो. बायकोकडून तुम्हाला बायको, अरे जशी 3 मुलांना सांभाळते ना तसं मी तिथं 4थं मूल आहे असं समजून मला वाढवते. काय सांगता काय? अरे लग्न झाल्याबरोबर आमच्या लक्षामध्ये आलं की तिला काय हवे? सत्ता. आपल्याला काय हवी आहे? शांती. मग तू स्मार्ट, आय एम बावळट. आणि एक तुम्हाला गंमत सांगतो, घरातला कर्ता पुरुष जर बावळट असेल ना तर बाकीची माणसं फार तरतरीत होतात. आमच्या घरात चौघांची सारखी धावपळ चालू असते. हे काम कर, ते काम कर, हे काम कर. आणि आई मुलांना बजावत असते,
तुमच्या वडिलांच्यावर अवलंबून राहू नका, त्यांना जमणार नाही. त्यामुळे मी एका जागी बसून असतो आणि सगळे धावत असतात. असेल बुवा. पण बनतं तरी देखील ज्याला आपण टॅलेंट्स म्हणतो, जिनियस म्हणतो, त्या माणसाचा रुबाब काय और असतो. काय साहेब, तुमच्या फार खुळचड कल्पना आहेत. जिनियस तर गोष्ट आपण सोडूनच देऊ, पण जे टॅलेंटेड माणसं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं. मग 2 टॅलेंटेड माणसांचं एकत्र का नाही जमत. 2 टॅलेंटेड माणसं एकत्र आली की 2 डिपार्टमेंट्स काढतात. 2 टॅलेंटेड पुढारी एकत्र आले तर वेगळा पक्ष काढतात. म्हणून आपलं कुटुंब, आपला हा संबंध, परिवार, आपला देश, हे जर सगळं व्यवस्थित चालायला हवं असेल तर एक माणूस जिनियस पाहिजे आणि बाकीचे ऑनेस्ट पाहिजेत. मग सगळं राज्य नीट चालतं की नाही बा. नाही, कबूल आहे. पण तरी देखील पंतवैद्य हे सगळं आहेत. तुमच्या बावटपाचे फायदे तुम्हाला प्रत्यक्ष मिळत आहेत, तर मी ते नाकारू शकत नाही. तर तुमचा तो प्रचितीचा भाग आहे आणि माझा अंदाजाचा भाग आहे. पण तरी देखील एक गोष्ट डोळ्यासमोर आली किंवा आठवली की मला ते असह्य होतं. कोणती? हेच, रिगलपाशी एक मनुष्य आपला 6 तास उन्हामध्ये उभा आहे, याची वाट बघतोय, त्याची वाट बघतोय. आणि काळेसाहेब, तुम्हाला एक सांगू का? सांगा ना. तुम्ही माझ्यावरती वॉच ठेवण्याकरता शंकरला किती पैसे दिलेत? काय, मी या असल्या गोष्टीमध्ये कधी भाग घेत नाही. पण कुणी आठणे, कुणी रुपया वगैरे असं काहीतरी दिलं असं म्हणतात. मी त्याला एका रकमेने 10 रुपये दिले. अच्छा. आणि त्यानंतर पंतवैद्यांनी मला जे सांगितलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांची लग्न व्हायचे त्यांना, की जाल तुम्ही हनीमूनला वगैरे, आणि असं रुबाबात आपल्याला काय काय येतं हे सांगाल. आयुष्यभर ते करत बसावं लागेल. तेव्हा कधीही तुम्हाला काय येतं वगैरे सांगू नका. मी आत्तापर्यंत काय काय केलं, कॉलेज कसं गाजवलं, शाळा कशी चमकवली, काही बोलू नका. मला काही येत नाही, इथून सुरुवात करा. तर तुमचं आयुष्य अत्यंत सुखाचं आणि शांतीचं जाईल. कारण बायकांना सत्ता हवी असते आणि आपल्याला शांती हवी असते. तर हे सांगण्याकरताच ही कथा तुम्हाला मी सांगितली की काहीही असं आहारी जाऊन, मोहात पडून असली भलती सलती वचनं देऊ नका. लग्न होऊन 3-4 वर्ष झाली असतील तरी देखील सांगतो की नवी वचनं देऊ नका. कारण पंतवैद्यांनी मला जे नंतर सांगितलं ते हे की मी त्याला एका रकमेने 10 रुपये दिले. म्हटलं का? त्याने मंगळवारी थापा मारल्या की नाही? माझ्या लक्षात नाही आलं. अरे, तुमच्या लक्षात नाही आलं? ठीक आहे, सांगीन केव्हा तरी. नाही, मला तुमच्याबद्दलच अजून. अहो, माझी काळजी करू नका. गुरुची कृपा आहे, गुरुचा वरदहस्त आहे. म्हटलं ह्या बाबतीत गुरु आहे? हो. महाभारत वाचलायत? हो, वाचलं आहे. मग महाभारतामध्ये बघा, अगदी 5 पांडव, इकडे कर्ण, दुःशासन, दुर्योधन, भीष्माचार्य, कृपाचार्य, या सगळ्या लोकांना आपल्या अंगामध्ये जे जे होतं ते आयुष्यभर दाखवण्याची संधी मिळाली. पण एकच व्यक्ती अशी होती की जिला असलेली ताकद विसरावी लागली, आणि ती म्हणजे गांधारी. की डोळे असून तिला आंधळेपणाने राहावं लागलं. तसं आहे की माझ्या हातामध्ये शस्त्र आहे पण मी ते वापरणार नाही, याला जास्त हिंमत लागते. दुर्बळ माणसाच्या सदिच्छेला काही अर्थ नसतो. किंवा मुळातच जो काडी पैलवान आहे किंवा कोणाशी प्रतिकारच करू शकत नाही त्याने मी अहिंसा स्वीकारली आहे हे म्हणण्यात काही अर्थ नाही. शस्त्र आहे पण ते वापरणार नाही, याला जास्त ताकद लागते. म्हणून म्हटलं की अंतर्यामी आम्ही हुशार आहोतच, फार सावधगिरी बाळगावी लागते. कशाबद्दल मला सांगा? हुशार माणसाला कशापासून धोका आहे? मला नाही सांगतायत, तरी तुम्ही हुशार. तसं नाही, असं आहे की हुशार माणसाला कधीतरी आपण चुकून बावळटासारखं काहीतरी बोलून जाऊ का याची भीती वाटते. माझ्या डोक्यावरती सारखी टांगती तलवार आहे की कधीतरी आपण चुकून स्मार्ट माणसासारखं बोलू का. एखादं वाक्य जरी आपण तसं बोललो तरी तुंबलेल्या सगळ्या फायली टेबलावर येतील. तो क्षण लांबणीवर टाकायचा. म्हणून गांधारीची प्रार्थना. तर गुरुकृपेने आत्तापर्यंत सगळं ठीक चाललेलं आहे आणि तुम्ही बोलू नका. तुमच्याशी मी मनातलं सगळं बोललो ते ठीक आहे, नाही बोलणार. पण तुम्ही ते मला शंकरचं, हां, शंकरने मस्तपैकी थापा मारल्या की नाही,
माझ्या लक्षात नाही आलं. असं काय करता? त्याला पडवून ठेवलं होतं की कोणी काही विचारलं की सांग, अमुक वाजता इतक्या ठिकाणी इथे उभा होतो, तिथे उभा होतो, इथे उभा होतो, तिथे उभा होतो. पण तर माझ्या लक्षात नाही आलं. लक्षात काय यायचं नाही? सुट्टी सोडून दुपारी 5:30 तास रिगलपाशी उभं राहायला मी बावळट आहे का?